महादेवांकडे भांडण आलं, तिघांच्याही बाजू ऐकून घेतल्या. देवांनी अधिकार गाजवावा रामायण आमचं, पृथ्वीवरच्या माणसानं अधिकार गाजवावा रामायण आमचं, पाताळातल्या सर्पांनी सुद्धा अधिकार गाजवावा की रामायण फक्त आमचं. अधिकार द्यायचा कुणाला? वाटण्या करायच्या ठरवल्या. ऐकताय ना? श्रीगोंदा इकडं काय करायचंय? वाटण्या. वाटण्या म्हणले का आपल्याकडले लोक टपलेले राहतात, पण ही वाटणी 2 बंगले 4 एकराची नाहीये. ही वाटणी 100 कोटी श्लोकाची. 100 कोटी श्लोकांपैकी, लक्ष द्या, 100 कोटी श्लोकांपैकी देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी आणि पाताळातल्या सर्पांना दिले 33 कोटी. खाली किती उरले? भजनी मंडळ किती उरले? 1 कोटी. 1 कोटीत परत वाटणी, पुन्हा 1 कोटीमध्ये वाटणी, पुन्हा 33 लाख 33 लाख 33 लाख. खाली उरले 1 लाख. 1 लाखात परत वाटणी, पुन्हा 33,000 33,000 33,000. खाली उरले 1,000. 1,000त परत वाटणी, 300 300 300. खाली उरले 100त परत वाटणी, 33 33 33. खाली श्लोक उरला. वाटायचा कसा? अक्षर मोजले, 32 अक्षर भरले, प्रत्येकी 10 10 10 अक्षर तिघात वाटून दिले. आतापर्यंतची वाटणी झाली. इथून पुढची करा, लय सोपी आहे. उरले 2 अक्षर, वाटा तिघांमध्ये. वाटता येत? म्हणून तिघांच्याही अनुमतीने भगवान शंकरांनी ती 2 अक्षर स्वतःकडे ठेवून घेतली. 99 कंठात धारण केली आणि गंमत अशी झाली, 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं. ते म्हणजे राम. राम नाम कंठात धारण करावं आणि एके दिवशी ऐकावं ते पार्वती मातेनं. विचारावं, देवा देवा देवादिदेव महादेव आहात, मग राम नामाचं चिंतन का करता? भगवान शंकरांनी सांगावं, पार्वती, या नामाचा महिमा फार अगाध आहे. तो असा तसा कुठेही वर्णन करता येणार नाही. अज्ञात स्थळी जावं लागेल. पार्वती मातेनं हट्ट करावा की नाही, मला ऐकायचाच आहे. असा काय या नामाचा महिमा, मी ऐकणारच. अज्ञात स्थळी यावं. स्त्री हट्ट मानावाच लागला. अज्ञात स्थळी यावं. डोळे मिटले गेलेले भगवान शंकरांचे. मुखारविंदातनं तत्वज्ञान मांडण्यास प्रारंभ केलेला आहे. जीव जंतू मात्र देखील नाही अशा स्थळी आल्यानंतर मुखारविंदातनं येणारं तत्वज्ञान ऐकता ऐकता, ग्रहण करता करता पार्वती माता योग निद्रेमध्ये जात आहेत. योग निद्रा वेगळी आणि कीर्तनाला आल्यानंतर कटळा आला का ती निद्रा वेगळी. निद्रेचे प्रकार आहेत. ही योग निद्रा समाधी अवस्था लागण्याची वेळ आहे. आता मात्र भगवान शंकरांचे डोळे मिटले गेलेले. तत्वज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू पाण्यातला मासा होऊन ते ज्ञान ग्रहण करतात, ऐकतात. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. म्हणून ज्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, बयाईनी कीर्तन करावा का, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हित आहे. भगवान शंकरांनी पहिला उपदेश एका स्त्रीला केला, स्वतःच्या पत्नीला, माता पार्वती की ज्या उमा बीज प्रगटले. सगळ्यात पहिला उपदेश एका स्त्रीला आहे. म्हणून तिला कीर्तन करावं की न करावं, भजन करावं की न करावं, मंदिरात जावं की न जावं, कलशारोहण काल्याचं कीर्तन करावं की न करावं, हा प्रश्नच येत नाही, अजिबात नाही. जिथं संतांनी भगवंतांनी अधिकार दिलाय ना, तो अधिकार कुणीच काढून घेऊ शकत नाही. आणि हे ज्ञान तर सहज मिळालं, सहज लाभले. कुणाला? मच्छिंद्रनाथाला. पाण्यातला मासा होऊन भगवान विष्णूंनी ऐकलं ना. बरं, तिथवर नाही थांबले. हरी आणि हरी यांच्यात भेद नाही होत. ते दोघंही एकच आहेत. शिव आणि विष्णू एकच आहेत. म्हणून पुढचा जन्म जो घेतला जातोय तो पुन्हा शंकरांचा अवतार आहे. मच्छिंद्रनाथांकडनं हे ज्ञान पुन्हा पुढे विठ्ठल मच्छिंद्रनाथांकडनं हे ज्ञान पुढे पुन्हा गोरक्षनाथांकडे, भगवान शंकरांचा अवतार. गोरक्षनाथांकडनं हे ज्ञान पुन्हा पुढे गहिनीनाथांकडे, म्हणजे पुन्हा भगवान विष्णूंचा अवतार. गहिनीनाथांकडनं हे ज्ञान पुन्हा पुढे निवृत्तीनाथांकडे, म्हणजे पुन्हा भगवान शंकरांचा अवतार. आणि गहिनीनाथांकडनं हे ज्ञान ज्ञाननाथ माऊली ज्ञानोपरायांकडे,
महाविष्णूचा अवतार सखा माझा.